काका गाडी चालवत आहेत आणि मागच्या आम्ही अर्धा ते पाऊण तासापासून हॉटेल शोधतो या रोडला. काहीतरी मॅटर झालाय. हा टू व्हीलर मित्रांनो, आमच्या ट्रिपचे 1000 किलोमीटर कंप्लीट झाले. गणपती बाप्पा मोरया. 8:30 पर्यंत निघायचा प्लॅन होता, पण आम्हाला निघता 9 वाजले होते ना. 9 वाजून 10 मिनिटांनी आम्ही निघालोय. आता इथून माहूरगड 330 किलोमीटर आणि वाजणार आहेत 2:45. मित्रांनो, ड्रायव्हर चेंज. आता चालवणार आहेत. आता काका गाडी चालवणार आहेत. मी तवर इथे बसतो निवांत. चला सरळ. कुठे जायचं आपल्याला? माहूरगड. सरळ माहूरगड. नाही, माहूरगडचं माहिती. अरे आपलं ते मध्ये जे प्रवास केला ना आपण, नाही का, पंढरपूर अक्कलकोट, ते जरा सिक्रेट ठेवायचं तो ब्लॉग मध्ये. आता इथून काही नाही आहे ना आपल्याला, आता सरळ माहूरच आहे. आपण नांदेड वरून जाणार आहे, पण नको. लास्ट टाइम आपण तिथे थांबलो, त्याच्यामुळे परत तिथं काही थांबण्याचा अर्थ नाही. आता काका गाडी चालवत आहेत. ठीक आहे, काकाने येते गाडी, फक्त मला गाडी चालवायची जास्त आवड आहे म्हणून मी कोणाला देत नाही गाडी चालवायला. खूप वर्षांनी काका गाडी चालवत आहेत, कारण जेव्हापासून मला गाडी यायला लागली कोणाला गाडी दिली नाही मी. One hour later. मित्रांनो, लातूर शहरात तुमचं स्वागत आहे. लातूर बघून घ्या सगळ्यांनी. मित्रांनो, लातूर बघून घ्या. वरतून पुलावरून बघा. आपल्या रितेश भाऊंचं गाव आहे मित्रांनो. रितेश भाऊंचं गावामधून चाललोय आम्ही आता. रितेश भाऊ, जेनेलिया वहिनी, नमस्कार तुम्हाला. आम्ही चाललोय पुढच्या गावाला. पुढच्या वेळेस तुमच्या गावाला नक्की येऊन तुमच्या घरी येऊ. बाय बाय. मित्रांनो, ड्रायव्हर परत चेंज झालाय. काकांनी काही 50-60 किलोमीटर चालवली असते मला वाटतं गाडी, आहे ना काका? नाही, चालवली. हा, 50-60 किलोमीटर चालवली गाडी. आता परत मी घेतले. असा मोकळा रस्ता आहे. अरे MH12 आता बघू. अजून आता जस्ट लातूर क्रॉस केलं. काकानेच ट्रॅफिक मध्ये चालवली. काकांचा पाय दुखायला लागला असेल क्लचमुळे. आता पुढचं काय येणार आहे आपल्याला? नांदेड. आता आमचं चालू आहे नाश्ता पाणी. गाडीमध्येच नाश्ता पाणी चालू आहे आमचा. काहीतरी मॅटर झालाय. हा टू व्हीलर ट्रकच्या खाली. एक नाही, भरपूर उडवला काय त्यांनी, काय माहिती. हे काय? हा, इथं पोलीस उभे आहेत. इथून उडवत घासत ट्रकवाल्याने घासत नेलंय. मित्रांनो, आता वाजला 1 आणि मागच्या आम्ही अर्धा ते पाऊण तासापासून हॉटेल शोधतो या रोडला. नांदेड क्रॉस करून पुढे आलोय. इकडे नांदेड आहे आणि आम्हाला जायचं इकडे माहूरगडासाठी. नांदेड क्रॉस करून पुढे आलोय. इथे एवढे मोठे बोर्ड आहेत हॉटेलचे. ठीक आहे, आणि थांबलो तिथे तर छोटे टपऱ्या दिसतात, जिथे 3-4 टेबल लावलेले असतील असे. एवढं चांगला नांदेड जिल्हा आहे आणि हॉटेल एवढे टपऱ्यासारखे. आम्हाला भूक लागली आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऋतासाठी थांबायचं होतं. ऋताचं जेवण चालू झालंय. मस्तपैकी चपाती बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि वरण. ऋताचं जेवण होईल तोपर्यंत आमची सुद्धा ऑर्डर येईल. शेवभाजी, चपाती आणि जिरा राईस, एवढंच, जास्त नाही. आणि रस्ता छान होता, पण एकदम लय बोर होतं गाडी चालवायला. गाडी पळत होती, पण असं वाटतं रस्ता कटच होत नाही. मागं पुढं गाड्याच नव्हत्या. तेच मी असं स्लो करायचो गाडी, की मागणे एखादी गाडी येईल, मग तिच्या स्पीडला मी मॅच करून मी पळवल, म्हणजे जरा टाइमपास होईल 15-20 मिनिटं. गाडीच नाही मागणं, एक पण गाडी नाही, टू व्हीलर नाही. इतकं बोर होत होतं. हा एक नंबर रस्ता आहे हा. आम्ही तुळजापूरवरून निघालोय तेव्हापासून कंटिन्यू असाच आहे. 851 किलोमीटर आमच्या ट्रिपचे टोटल झालेत आतापर्यंत. ठीक आहे, तर मला वाटतं ह्यातले 200 किलोमीटर आम्ही आलोय. मित्रांनो, हे बघा, हा हायवे असा आहे, म्हणजे इतका छान हायवे आहे की तासाला 60-70 किलोमीटर किंवा 80 किलोमीटर पण इझिली क्रॉस होतात. इतका मस्त आहे. आणि एवढं ऊन आहे, बेकार ऊन आहे. नाही, जास्त तापलेलं नाही आहे, पण ऊन आहे.
आता आमचा मूड झालाय उसाचा रस प्यायचा, पण आमचं नशीब एवढं फाटकं आहे की माहूर गडील पण उसाचा ऊस दिसणार नाही आम्हाला. उसाच्या रसाचा रस दिसणार, रस नाही रे, ऊस. ऊस दिसला पण तो असा उसाचा काय करता काका तुम्ही? त्याचा रस तरी होणार आहे का? खरंच नाही दिसत. आता ऊस पण नाही, उसाचा रस पण नाही, गुराळा पण नाही, काय नाही दिसणार. कुछ नाही दिखेगा अभी. हायवे एवढा भारी आहे की फक्त टोल नाका टू टोल नाका गिअर चेंज होतात. अरे छुत्या, चला सॉरी फॉर माय लँग्वेज. ठीक आहे, तर हा रस्ता असा आहे की मी आता 6व्या गिअरवर आहे. गेल्या मागच्या 45 मिनिटापासून जो टोल नाका क्रॉस केला तेव्हापासून गिअर चेंज करायची गरज नाही पडत. असं वाटतं ऑटो गाडी चालवते आणि त्याच्यामुळे मला जास्त बोर होते. गाडीच नाही आहे. आता ही एकुलती एक गाडी आहे पण तो साला पळवणार नाही माझ्या स्पीडने, म्हणून मला त्याला ओव्हरटेक करून जावं लागेल. आणि मागून कोणी येत नाही आहे तो माझ्या स्पीडने पळू शकेल. टाइमपास तोच असतो ना रस्त्यावर ॲक्च्युली. जुनी एर्टिगाच्या आधीची गाडी आहे ती. एम एस आहे तिचं नाव. म्हणजे एम एस नाही ती मोबिलो, होंडा मोबिलो असं नाव होतं. चला मित्रांनो, गाडी चालवतो आता 47 मिनिटासाठी. 47 किलोमीटरसाठी 47 मिनिटं दाखवतोय. आणि बघा झाड, काय सही रस्ता आहे. म्हणजे गडकरी साहेबांनी काम लय भारी केलंय रस्त्याचं. म्हणजे रस्त्याचं नेटवर्क एवढं मस्त पसरवलंय. ठीक आहे, पण ह्याची सोय नाही नीट रस्त्यांवर. म्हणजे ॲटलिस्ट ह्या रोडला तरी नाही. आम्ही तुळजापूर पासून निघालो ना पुढे, लातूर क्रॉस केल्यापासून आम्हाला हॉटेल नाही मिळत आहे चांगले, दिसत सुद्धा नाही आहेत. असा काहीसा रस्ता आहे, छान आहे. रस्त्यासाठी आहे ना, रस्त्यासाठी 10 on 10 आहे, पण हॉटेलसाठी 1 on 10 आहे ॲक्च्युली. मायनस आम्हाला असे काय म्हणतात, आम्ही स्नॅक्स खातोय गाडीमध्ये काहीतरी, कारण आम्हाला भूक लई लागते. काकांना तर काहीच आवडत नाही आमच्या, काही द्या नुसतं नखरेत. म्हणजे ऋतापेक्षा जास्त आहेत ॲक्च्युली नखरे. मित्रांनो, आमचा भाऊबंद भेटला MH12 वाला. सकाळी एक हॅरियरवाला भेटला होता, आता वेन्यूवाला भेटला आहे. बरं वाटतं जरा असे आपल्या एरियातल्या गाड्या भेटल्यावर. लोक कसे असतात सांगू शकत नाही, पण ठीक आहे. चला आता त्यांना आपण आपला नंबर दाखवू. आम्ही MH14 चे, तुम्ही MH12 चे. बघा मित्रांनो, रस्ता कसला सही आहे मित्रांनो. रस्ता बघा डिकचिक डाक चिक डिकचिक डाक डिकचिक डाक चिक डिकचिक डाक. हे बघा, हे काय माहिती का? नाही हे झाडं. हो मित्रांनो, झाडं कोणते माहिती का? काका सांगा कोणते झाड आहे? सागाची झाड आहेत. सागाचं जंगल आहे आता हे असे ऊस दिसत आहे आम्हाला. काय उपयोग आहे याचा? आम्हाला रस पाहिजे, रस. वी वॉन्ट ऊसाचा रस. माझ्या हालत रस. अरे आपला भाऊबंद मागं राहिला, जरा स्पीड कमी करायला लागलं. मित्रांनो, आत्ता तर एक नंबर रस्ता लागला. असलं भारी वाटतंय ना. सावली दिसते नुसती. च्या मायला, सागाचं जंगल मधून तोडून टाकलंय आणि अख्खा रस्ता बनवलाय. हे बघा, इकडं पण सागाचं जंगल आहे. दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? हा नाही, इकडं जाळी लावली मित्रांनो. मी ऊन येतं ना, काळा पडतो मी, त्याच्यामुळं काय करणार आता. समजून घ्या मित्रांनो, कॉमेडी निघते माझ्याकडनं. मला ऊसाचा रस पाहिजे. मला काय जेव्हा काय पाहिजे असतं तेव्हा ऊसाचा रस, म्हणजे असं काय पाहिजे असतं कॉमेडी येतो माझ्या तोंडून. काय रे, कॉपीराईट. मित्रांनो, गाणं चालू होतं. मी काय म्हणत होतो? हा, काय म्हटलं मी विसरून गेलो. असू द्या, काही हरकत नाही. ऊसाचा रस. हा, मला असं काही पाहिजे असतं तर माझ्या तोंडून ना खूप जास्त कॉमेडी निघते. थोडीशी सहन करा. एक नंबर रस्ता, एक नंबर. या साईडला पण नंबर 2, 3. हे बघा, हे वडाचं झाड दिसलं का? अरे परत विसरलो मी, इकडे जाळी लावली. आय एम सो सॉरी. असू द्या मित्रांनो, काय हरकत नाही, चालायचंच थोडंसं. अरे ऊसाचा रस देता का रे कोणी? ऊसाचा रस. आहा, आपला भाऊबंद दिसा ना आरशामध्ये कुठे गेला. वेन्यू पळत नाही का? पेट्रोल असेल ना त्याची. इथं डिझेल आहे. लय बेकार एव्हरेज देते का मित्रांनो गाडी. दाखवतो तुम्हाला एव्हरेज किती देते गाडी. बघा, 17.2चा देते. ठीक आहे, चांगला आहे, भरपूर चांगला देते ती आज. आणि अजून रेंज आहे
493ची. म्हणजे 493 किलोमीटर अजून जायला. आता आम्ही सकाळपासून किती आलो म्हणजे डिझेल टाकलंय ना काल, तेव्हापासून आम्ही किती आलोय नाही 341 किलोमीटर आलोय डिझेल टाकल्यापासून. आणि अजून ती 500 जाईल. खूप रेंज आहे आपल्याकडे, काय टेन्शन नाही घ्यायचं. वा 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 वा. कोण म्हटलं बोर? टोल आहे, टोल. टोल आहे. अच्छा टोल आहे. नाही नाही, अशा रस्त्यासाठी मी टोल किती पण द्यायला तयार आहे, किती वेळा पण, काही हरकत नाही. चला आपण आता टोल भरू मित्रांनो आणि पुढे जाऊ. पुढं जातच नाही तो ट्रक गेला तरी. याचा ब्लॅकलिस्टेड झालेलं दिसतंय MH20 औरंगाबादवाला, सॉरी संभाजीनगरवाला. पण टोल नाका बघताय का मित्रांनो? बघा, रोड क्रॉस करायचा लोकांसाठी जो पूल बांधतात ना रोड क्रॉस करायला, तो आहे. आणि त्याच्या खाली यांनी टोलचे खंबे लावलेत. संपलं. आता आपला स्कॅन होतं का बघू? स्कॅन 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 झालं 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 स्कॅन झालं स्कॅन झालं. लाईट नाही लागलं. कळलं ना, आता पैसे उडाले करायचे. आता कळलं ना, लगेच येईल मेसेज. मी काय म्हणतो, ऊस इथं आहे, फक्त दाताने चावून रस पिऊन घेऊ ना आपण, काय हरकत आहे? हा हो काकू, तेच दाखवतोय सकाळपासून, रोडच दाखवतोय मी, दुसरं काय दाखवायला नाहीच आहे इथं. बघा म्हटलं ना मित्रांनो, मी म्हटलं ना तुम्हाला की टोल टू टोल आमचा गिअर चेंज होत आहेत. आता 4थ्या गिअरला आहे गाडी, ठीक आहे. हे टाकला 5वा आणि हा टाकला आता मी 6वा गिअर. बस संपला खेळ. आता इथून माझी गाडी मॅन्युअल वरून ऑटोमध्ये कन्वर्ट झालेली आहे. 30 किलोमीटरसाठी 31 मिनिटं दाखवतोय. खूप कमी आहेत, आरामात जायचंय. 30 किलोमीटर म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास दाखवतोय. काय बोलतोय मी, मला पण नाही कळते. मला उसाचा रस पाहिजे म्हणून माझ्यासोबत माझ्यापासून असे शब्द निघतात, माझ्यामुळे माझ्या तोंडातून असे शब्द निघतात मित्रांनो. बघा माझी बोबडी पण वळते मित्रांनो, मला उसाचा रस पाहिजे. अरे कोणी उसाचा रस देता का रे? रस हा ट्रक मालकीन लिहिलंय त्याच्यावर. मग यांची मजा आहे. अख्खा देश फिरायला मिळतोय या ट्रकवाल्यांना. नाही आमच्या घरातले असतात नाही असे काही लोक, जाऊ देत नाही कुठं. चला आता मी जरा ना गाडी चालवतो सिरियसली वाली. उसाचा रस भेटला ना मित्रांनो तर अपडेट देतो तुम्हाला. बाय. 2000 years later. मित्रांनो आय एम सॉरी, पण मी तुम्हाला रस्त्या व्यतिरिक्त अजून काही नाही दाखवू शकत. नुसते रस्ते. आता हा रस्ता बघा कसला भारी दिसतोय, लांबपर्यंत दिसतोय तुम्हाला. हे बघा, झूम करतो, झूम बघा. आणि अपडेट हे मित्रांनो, ऊसाचा रस अजून मिळाला. आता फक्त 19 किलोमीटर, 14 किलोमीटर राहिलंय आणि 19 मिनिटं. पण अजूनही ऊसाचा रस मिळत नाहीये. ऊस दिसतायत आम्हाला सगळीकडं, पण ऊसाचा रस काय मिळणार आम्हाला? काय करावं माणसाने? हे बघा, नुसता रस्ता. मित्रांनो आमच्या ट्रिपचे 1000 किलोमीटर कंप्लीट झालेत. आणि जसं 1000 किलोमीटर होता तसं ट्रिप रिसेट होते, राईट. आता 2 किलोमीटर पुढं आलोय. आणि माझं आत्ता लक्षात आलं की 1000 किलोमीटर कंप्लीट होऊन ते 2 किलोमीटर आम्ही पुढं आलोय. सो म्हटलं तुम्हाला पण दाखव की गाडी 1000 किलोमीटर फिरली आहे मागच्या 3 दिवसांमध्ये. अजून 1000 जाणार आहे, ऑलमोस्ट 1000 आहेत ते, असं मला तरी वाटतंय. पण बघूया, कळेल ते. फक्त देवाच्या कृपेने नीट हो आणि आमची 3.5 शक्तिपीठांची यात्रा पूर्ण हो, हेच आमची इच्छा आहे. चला आता आलोय आता आम्ही माहूरमध्ये. आता या सर्व्हिस रोडला वळायचं आहे. वरतून नाही, खाली आपल्याला खालून दाखवतोय का? हा क्रॉस करून जायचं ते का मॅपनुसार. बघा ना, अजून तरी 6 किलोमीटर आहे, म्हणजे घाट आहे ना, घाट चढून जावं लागेल ना. 6 किलोमीटर आहे अजून. चला आता माहूरमध्ये गेल्यावरच भेटतो मित्रांनो. जरा गाडी चालवतो परत एकदा. मित्रांनो फायनली आम्हाला उसाचा गुराळ मिळाला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो कुठं मिळालं आहे. आता इथून माहूरगड आहे, म्हणजे माहूर आहे. हे बघा 6 किलोमीटर आहे फक्त माहूर, ठीक आहे. आणि आता जस्ट आम्ही इथून हायवे सोडला आणि इकडे मिळालो आणि उसाचं गुराळं मिळालं फायनली. आता उसाचा रस पितो, सगळेजण पिऊ आम्ही. आणि डायरेक्ट हॉटेलवर चेक इन केल्यावरच भेटतो मित्रांनो. आम्ही पोहोचलो आता माहूरला. इथं गाडी लावली आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन होता त्या हॉटेलचा, पण तिथे एकही रूम अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही आलो आहे पुष्कराज कामात. इथे मस्त रूम मिळाला आम्हाला, खालच्याच फ्लोअरला बघा, समोरच आहे, समोरचीच रूम आहे. गाडीचं सगळं सामान तिकडे घेतला आहे. आता फ्रेश होतो आणि रेणुका देवीच्या दर्शनाला आम्ही सगळे जातो. मग तिथून आल्यावर आराम करू मस्तपैकी. तर चला मित्रांनो, आता फ्रेश होतो
कपडे चेंज करतो आणि आम्ही दर्शनाला निघू. सो हा व्लॉग आता मी इथंच एंड करतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्लॉग असणार आहे दर्शन व्लॉग रेणुका देवीचा. सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.